MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे मास्टर्स इन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशनवरती हा जो नवीन कोर्स चालू केला, नवीन हा कोर्सचा जुना आहे. मला वाटतं आता ही 19वी बॅच त्यांची सुरू होत आहे आणि त्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आज इकडे उपस्थित आहे. अशा कोर्सेसमधनं आपण एक नवीन लीडरशिप तयार करण्यासाठी त्यांना जे स्किल्स लागतात ते त्यांच्यामध्ये डेव्हलप करतो आणि अत्यंत प्रभाव स्पीकर ऑफिसमध्ये असेल, डेप्युटी स्पीकर ऑफिसमध्ये असेल, सभापती कार्यालयात असेल, उपसभापती कार्यालयात असेल किंवा विधिमंडळातील वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करून विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं या संदर्भातली त्यांना चांगली माहिती मिळू शकेल. म्हणूनच हा देवाणघेवाणीचा कार्यक्रम MIT आणि विधिमंडळामध्ये झाला तर निश्चितपणे राज्याला याचा फायदा होईल. आपल्याला माहितीच आहे की अपात्रतेसंदर्भातल्या याचिका या अध्यक्ष कार्यालयात फाईल झालेल्या आणि त्यावरती आम्ही सुनावण्याही चालू केलेल्या आहेत आणि जे काय कार्य होतं आहे या संदर्भातली जी काय कारवाई होते आहे ती अत्यंत नियमानुसार डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल 1986 संविधानामध्ये दिलेल्या ज्या तरतुदी आहेत या आणि विधिमंडळाचे जे नियम आहेत, विधानसभेचे जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई होत आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयात पण ह्या विषयातली जेव्हा याचिका दाखल झालेली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने पण संविधानिक शिस्ताचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणजेच एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ, विधिमंडळ म्हणजेच लेजिस्लेचर आणि न्यायमंडळ म्हणजेच ज्युडिशरी यांना आपापले अधिकार संविधानाने दिले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात राहून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. अध्यक्षांचे अधिकार हे अबाधित ठेवत अध्यक्षांवरतीच या याचिका ठरवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेही संविधानाचा अवमान होणार नाही. जसं विधिमंडळ एक इंडिपेंडंट संस्था आहे तसंच न्यायप्रणाली म्हणजेच आपली ज्युडिशरी ही एक इंडिपेंडंट संस्था आहे. यांचाही मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठेही अवमान न होता संविधानिक तरतुदींचं पालन करत आणि विधिमंडळातल्या विधानसभेच्या नियमांचं सर्व पालन करून योग्य वेळेला हा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेण्यासाठी जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ दिला जाईल. नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती सर्वांना आपली संधी दिली जाईल आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय घेताना कुठच्याही प्रकारचा दिरंगाई केली जाणार नाही आणि त्याचप्रमाणे कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ शकेल आणि मला खात्री आहे की लवकरच आपण या संदर्भातला निर्णय घेऊ. सुप्रीम कोर्टाच्या नोटीसला नोटीस द्यावी लागते तुम्हाला, दिरंगाई नाही का? हे बघा, एक लक्षात घ्या आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 खाली या देशातला कोणताही नागरिक सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू शकतो. याचिका दाखल केली म्हणजे त्यांनी मांडलेली बाजू ही सत्य असा कायदा नाही आहे. एखादी याचिका फाईल झाल्यानंतर नोटीस इश्यू केली जाते. नोटीस इश्यू केल्यानंतर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून कोर्ट ह्या विषयातला न्याय देते आणि आपल्याला माहिती असेल की यापूर्वीही अशीच याचिका दाखल झाली त्यावरती कोर्टाने सांगितलं आहे की विधिमंडळाचा अधिकार
ह्याच्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही आहे. जोपर्यंत अध्यक्ष कोणता निर्णय घेत नाहीत आणि जर का तो निर्णय नियमबाह्य असेल अथवा घटनाबाह्य असेल तर आणि तरच या कुठची इतर संस्था त्यात हस्तक्षेप करू शकेल. परंतु जोपर्यंत अध्यक्षांनी घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसेल किंवा नियमबाह्य नसेल तोपर्यंत त्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार संविधानाने कोणालाही दिले नाहीये असं माझं मत आहे. नोटीस नाही, तुमच्या अधिकारात हस्तक्षेप नाही का? नाही, नोटीस देणं हे कोर्टाचं काम आहे. कोर्ट आपलं काम करत आहेत आणि विधिमंडळ आपलं काम करत आहेत, अध्यक्ष आपलं काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपण आपापलं काम करायला देऊया. आणि मला वाटतं ह्यालाच लोकशाही म्हणतात, ह्यालाच कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी म्हणतात, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतात. आणि मला वाटतं जशी पार्लमेंटरी डेमोक्रेसी जपण्याची जबाबदारी विधिमंडळावरती आहे, ज्युडिशरीवरती आहे, एक्झिक्युटिव्हवरती आहे, तशीच ती जपण्याची जबाबदारी ही मीडियावर पण आहे. दिरंगाई होत नाही असं तुम्ही म्हणताय सर. तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे. दिरंगाई होत नाही असं म्हणतायत, पण सातत्याने तुमच्यावरती थेट टीका केली जाते की तुम्ही या सगळ्याला विलंब लावतात आणि जाणीवपूर्वक. नाही, मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या बाहेर केलेल्या टिप्पणी आणि वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि त्यावर उत्तर देणं तर अजिबात गरजेचं समजत नाही. जी लोक असे आरोप करतायत त्यांना संविधानाचं ज्ञान आहे का, त्यांना अपात्रतेसंदर्भातल्या नियमांचं ज्ञान आहे का? त्यामुळे अशा लोकांना ज्यांना दोन्ही विषयातलं ज्ञान नाही त्यांनी केलेल्या टिप्पणींवरती आपण काय उत्तर द्यायचं? सर, आपने कहा कि विधिमंडल स्वतंत्र संस्था है, लेकिन ये जो चीजें हो रही है आपको लगता है कहीं ना कहीं आप पे दबाव बनाने की कोशिश की जा रही है? निश्चित रूप कोर्ट से के जरिए, बयानों के जरिए? देखिए, जो बयान हो रहे हैं, जो वैयक्तिक टिप्पणियां की जा रही है, मैं समझता हूँ वो एक प्रकार से मेरे न्याय देने की जो व्यवस्था है या मेरे डिसीजन मेकिंग प्रोसेस में किसी प्रकार का दबाव डालने की कोशिश हो सकती है. लेकिन आपके माध्यम से मैं उन सभी लोगों को और राज्य को ये बताना चाहता हूँ कि ऐसे टिप्पणियों से मेरे ऊपर कोई दबाव नहीं बनता. जो मैं निर्णय लूँगा वो नियमों के आधार पर और संविधान में दी गई तरतूदों के आधार पर ही लूँगा. ऐसे बयानों से विधानसभा अध्यक्ष के ऊपर, मेरे ऊपर कोई भी दबाव नहीं पड़ता. ऐसे दबाव तंत्र को मैं किसी भी प्रकार की कीमत नहीं देता. आपको खुद को लगता है कि समय लग रहा है इस पूरे प्रोसेस में? क्योंकि मुझे मैं समझता हूँ जितना समय लगना चाहिए उतना समय लग रहा है. इसमें काफ़ी सारे कंटेंशियस इश्यूज हमें तय करने हैं. ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी कौन सी है, विप कौन इशू करने के लिए ऑथराइज था, ऐसे अनेक कंटेंशियस इश्यूज है. इसके बिना यदि हम बिना किसी को संधि दिए हो गए निर्णय लेंगे, नेचुरल जस्टिस को फॉलो नहीं करेंगे तो वो तो आर्बिट्री रहेगा. सुप्रीम कोर्ट के नोटिस पे क्या नाही, ते जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागणार. सुप्रीम कोर्ट के नोटिस पर क्या नोटिस हिंदी नहीं, अभी बताया मैंने. सुप्रीम कोर्ट ने जो नोटिस दिया है, देखिए हमारे न्याय व्यवस्था में आर्टिकल 226, आर्टिकल 32 के तहत कोई भी नागरिक कोर्ट में जाके याचिका दाखिल कर सकता है. याचिका दाखिल करने के बाद नोटिस इशू होता है प्रोसेस के हिसाब से. इसका मतलब ये नहीं होता है जो याचिकादार ने जो लिखा है वो सत्य है. तो मैं समझता हूँ ये एक प्रोसेस है. कोर्ट को अपना काम करने को हमें देना चाहिए, विधिमंडल अध्यक्षों को अपने काम करने का हमें मौका देना चाहिए और इसी को संसदीय लोकशाही कहते हैं. आज एमआईटी में जो इनिशिएटिव लिया गया, क्या ये पहली बार हो रहा है? नहीं, मैं समझता हूँ कि एमआईटी के द्वारा ये जो मास्टर्स प्रोग्राम इन पॉलिटिकल मैनेजमेंट और गवर्नमेंट, ये बहुत ही अच्छी कल्पना है और इससे देश की नई पीढ़ी को एक देश का नेतृत्व करते समय अच्छा स्किल सेट प्राप्त होगा और ऐसे कार्यक्रम और होने चाहिए, ऐसे कोर्सेज और होने चाहिए और उसका हम स्वागत करते हैं. विधानसभा में थँक्यू सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.